देवदत्तम श्री स्वामी समर्थ. नमस्कार. तुम्हा सगळ्यांचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. तुम्हा सगळ्यांनाच माहित आहे 9 डिसेंबर ते 15 डिसेंबर पर्यंत दत्त जयंती या दत्त जयंती आहे. दत्त जयंतीच्या निमित्तानं आपण सगळे गुरुचरित्राचे पारायण करणार आहोत. युट्यूबवर खूप ठिकाणी सगळ्यांनी व्हिडिओ टाकलेले आहेत की पारायण कसे करावे, का करावे, घरी कशी मांडणी करायची, पूजा कशी करायची, या सगळ्या गोष्टी मी आज तुम्हाला नाही सांगणार. मी फक्त आज तुम्हाला एवढं सांगणार आहे का घरी आपण जे गुरुचरित्र पारायण करतो त्याचे फळ तर आपल्याला मिळतच, पण केंद्रात किंवा मठात मंदिरात जेव्हा आपण गुरुचरित्राचे पारायण करतो तेव्हा त्याचे फळ कशा प्रकारे आणि किती पटीने भेटते हे सांगणार आहे. चला तर मग बघूया. केंद्रात सप्ताहात श्री गुरुचरित्र पारायणाला का बसावे. समजा एक सेवेकरी एकटाच घरी गुरुचरित्र पारायणाला बसला तर 7 दिवसात त्याचे फक्त एकच गुरुचरित्र पारायण वाचून पूर्ण होईल. पण तोच सेवेकरी जर केंद्रात सप्ताहात सामूहिक श्री गुरुचरित्र पारायणाला बसला तर समजा एकाच वेळेस किमान 500 किंवा 800 सेवेकरी पारायणाला बसले तर त्या संपूर्ण 500 किंवा 800 पारायणाचे पुण्य आपल्याला मिळते. एक सेवेकरी एकाच वेळेस 500 किंवा 500 पेक्षा जास्त गुरुचरित्र तर वाचू शकत नाही, पण तोच सेवेकरी जर केंद्रात पारायणाला बसला तर त्या सर्व पारायणाचे पुण्य आपल्याला मिळते. म्हणून परमपूज्य गुरुमाऊली नेहमी सांगत असतात की एकट्याने सेवा करण्यापेक्षा सामूहिक सेवा करा, कारण सामूहिक सेवेत प्रचंड मोठी ताकद असते व त्यामुळे आपले अनेक मोठे प्रश्न सहजी सुटत असतात. गुरुचरित्र श्री दत्तात्रेय महाप्रभूंनी नामधारका अति सामान्यांना गुरुप्रणित मार्ग मिळावा म्हणून श्री गुरुचरित्र सांगितले आहे. श्री गुरुचरित्र हा 5वा वेद मानला जातो. श्री गुरुचरित्र हा साधा ग्रंथ नसून देवी शक्तीने भरलेला सिद्ध मंत्ररूप महाप्रसादिक आणि वर्ध ग्रंथ आहे. श्री गुरुचरित्राचे पारायण हे अंतःकरण शुद्ध असताना केलेले चालू शकते. श्री गुरुचरित्र 3 दिवसे वाचू नये. 1 दिवसीय पारायण फक्त दत्तधाम व राष्ट्र सेवेसाठी करावे. वैयक्तिक पारायण 7 दिवसाचे करावे. श्री गुरुचरित्राच्या निष्ठापूर्वक पारायणाने अंतभूमीपूर्वक साक्षात्कार होतो, हे या ग्रंथाचे वैशिष्ट्य आहे. दुःखितांना, वेगवेगळ्या प्रकारच्या शापितांना, असाध्य आजार झालेल्यांना, जारण मरण भानामती इत्यादी ग्रस्त झालेल्यांना, पितृदोष असणाऱ्यांना श्री गुरुचरित्र एकमेव साधन आहे. सप्ताहामध्ये पारायणाला बसणाऱ्या सेवेकरांनी आपण या गोष्टीची पाहणी करावी. आजच तुम्ही सगळेजण विचार करा, जर कोणी घरी बसत असेल आणि जर त्यांना जमत असेल केंद्रामध्ये जाऊन पारायण करण्यासाठी पॉसिबल असेल, जवळपास केंद्र मठ मंदिर असेल तर आजच तुम्ही जाऊन बघा, तुमची नोंद करून घ्या, कारण आजचाच दिवस आहे फक्त या सगळ्या गोष्टी बघण्यासाठी. उद्यापासून तर सकाळी पारायणाला सुरुवात होतच आहे आणि मला तर वाटते होईल तेवढ्या सेवेकरांनी या गोष्टीचा लाभ घेतला पाहिजे. गुरुचरित्र हा खूप मोठा ग्रंथ आहे. कोणतीही असाध्य गोष्ट या पारायणाने साध्य होते. कितीही अशक्य जरी गोष्ट असेल ना, तर स्वामी महाराज ती गोष्ट आपल्याला नक्की देतील. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब, लाईक अँड शेअर.